20 वर्षानंतर पवनराजे हत्याकांड खटल्याचा निकाल लागलाय। या खटल्यातील 8ही आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। त्यामुळे खासदार ओमराजे निंबाळकर यांना मोठा झटका बसलाय। त्यामुळे ओमराजेंनी आता वरच्या कोर्टात दाद मागणार असल्याचं स्पष्ट केलंय। मात्र ओमराजेंनी केलेल्या एका विधानामुळे मोठी खळबळ उडाली आहे। बंडखोरी आणि ऑपरेशन टायगर बाबत मी नंतर निर्णय जाहीर करणार आहे। मतदारसंघात जाऊन मतदारांशी चर्चा करणार आहे, त्यानंतरच मी माझा राजकीय निर्णय जाहीर करेन, असं त्यांनी म्हटलंय। आता यावरून ओमराजे यांचा शिंदे गटात जाण्याचा निर्णय अद्याप झालेला नाहीये हे स्पष्ट होत आहे। आता ओमराजे यांच्या या विधानामुळे त्यांच्यासोबत फुटणाऱ्या 5 खासदारांची खासदारकी धोक्यात आली आहे। तसेच ऑपरेशन टायगरचा फियास्को होण्याची शक्यताही बळावली आहे। त्यामुळे एकच खळबळ आता उडाली आहे। खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासह 6 खासदार ठाकरे गटातून फुटल्याची चर्चा होतीये। ओमराजेंनीही निकाल लागल्यानंतर मी माझा निर्णय जाहीर करेन असं म्हटलं होतं। आज खटल्याचा निकाल आल्यानंतर ओमराजेंनी घुमजाव केलेलं दिसत आहे। मी अद्याप कोणताही राजकीय निर्णय घेतलेला नाहीये। मी राजकीय निर्णयाबाबत मतदारसंघातील लोकांशी चर्चा करून बोलेन। मी तुम्हाला काहीच सांगणार नाही। माझा राजकीय निर्णय मी मतदारांशी चर्चा करूनच जाहीर करेन, असं ओमराजे यांनी म्हटलंय। तर 2 दिवसात माझा निर्णय कळवेल, असं ओमराजे निंबाळकर यांनी म्हटलंय। तुम्ही शिवसेनेच्या बैठकीला का गेले नाही? व्हीप असतानाही त्याकडे दुर्लक्ष केलं, याबाबत विचारला असता त्यावर त्यांनी कोर्टाचा निर्णय महत्वाचा होता। मी कोणत्याच बैठकीला गेलो नाही। 16 तारखेला निकाल येणार होता, तो 4 दिवसांनी लांबलाय। त्यामुळे मी कुठेच गेलो नाही असं सांगतानाच माझा राजकीय निर्णय 2 दिवसात घेईल। मतदारसंघात गेल्यानंतर मी सर्व बोलेन, असं ओमराजे यांनी यावेळी स्पष्ट केलंय। भारतीय कोर्टाच्या निकालपत्राचं वाचन जे आहे ते आम्ही ऐकलंय। त्याच्यामध्ये सन्माननीय कोर्टानं राजकीय वैमनस्य होतं ही गोष्ट त्या ठिकाणी मान्य केली आहे आणि त्याच्यामध्ये राज्य सरकारच्या पोलिसांनी जो तपास केला त्या तपासामध्ये त्रुटी होत्या ही वस्तुस्थिती होती। कारण राज्य सरकारच्या पोलिसांवर त्यावेळेस माजी गृहमंत्री असलेल्या पद्मसिंह पाटलाचा दबाव होता। त्याच भूमिकेतनं हे निश्चितपणे मी कालपासूनही सांगतोय की मी माझ्या मतदारसंघात गेल्याच्या नंतर माझ्या सर्वसामान्य जनतेने त्या ठिकाणी माझ्या जनतेशी चर्चा करून माझा जो काही तो राजकीय निर्णय ठरवेल। निर्णयाची अशी अपेक्षा होती का? कारण तुम्ही न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे असं म्हटलं होतं। हो, नाही, निश्चित न्यायालयाकडनंच होतं ना। 20 वर्ष कशासाठी माणूस वेळ काढते? 20 वर्ष कशाला म्हणते? 20 वर्षाचा संघर्ष काय म्हणते? तुम्हाला तुमच्या वडिलाला एक साधं जर वाकडं बोललं तर काय त्रास होत असेल? माझ्या वडिलांची हत्या झाल्याच्या नंतर त्यांच्या आरोपीला शिक्षा व्हावी म्हणून 20 वर्षापर्यंत त्या न्यायालयात चक्रा मारणं, त्या प्रत्येक तारखेला उपस्थित राहणं आणि सगळं प्रक्रिया आम्ही पार पाडून अपेक्षा इतकीच होती की दोषींना त्या ठिकाणी शासन व्हावं, शिक्षा व्हावी। पण दुर्दैवानं शेवटी कोर्टाच्या निर्णयाचा प्रत्येकाला सन्मान राखणं संविधानामध्ये गरजेचं आहे। पण निश्चितपणे ह्या निर्णयाच्या विरोधात माननीय उच्च न्यायालयात त्या ठिकाणी दाद मागितली जाईल। काय मी माझ्याबद्दल मी काय जे एक लक्षात घ्या, मी उद्धवजी बद्दल आणि आदित्य साहेबाबद्दल मी अजिबात कुठल्याही प्रेसला काही बोललेलो नाही। तुम्हीच काय नेमकं त्या ठिकाणी एक लक्षात घ्या, माझी भूमिका काही जरी ठरली तरी मी उद्धवजी आणि आदित्यजी बद्दल आधीही कधी बोललेलो नाही, आताही बोलणार नाही आणि भविष्यातही बोलणार नाही। माझी राजकीय भूमिका काही असेल म्हणून मला आपल्याला इतकंच सांगायचंय की ती मी ठरवेन माझ्या लोकांबरोबर चर्चा करून। आणि एक आपल्याला एवढंच मला सांगायचंय की माझ्या मतदारसंघातल्या जनतेशी चर्चा करून मी निर्णय घेईन। काय मग 2022ला ज्यावेळेस सेना फुटली मग त्यावेळेस पण निकालासाठी मला जाता आलं असतं ना। काय बोलता? नाही राजे, पण सही केली आहे का आपण? काय मी आपल्याला सांगितलं ना, माझा निर्णय मी 2 दिवसानंतर घेणार आहे। दिसेल की आता काय तुम्हाला। ओमराजे निंबाळकर यांनी मी अद्याप राजकीय निर्णय घेतला नाही असं विधान केलंय। त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। ओमराजे शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा असतानाच त्यांनी कोणताही निर्णय घेतला नसल्याचं म्हटल्याने सर्वांच्या भुया आता उंचवल्या आहेत। ते विशेष म्हणजे ओमराजे यांच्या या विधानामुळे 5ही खासदारांचे भवितव्य धोक्यात आले आहे। ओमराजे माघारी फिरले आणि ठाकरेंसोबतच राहिले तर या 5ही खासदारांची खासदारकी जाऊ शकते असं आता सूत्रांनी सांगितलंय। ठाकरे गटाचे एकूण 9 खासदार आहेत। वेगळा गट स्थापन करण्यासाठी 6 खासदार हवेत।
म्हणजे 2/3 खासदार फुटले पाहिजे आणि त्यातील एक खासदार जरी कमी असेल तर वेगळा गट स्थापन केला जाऊ शकत नाही. आता ओमराजे माघारी फिरले तर 5च खासदार उरतात आणि ठाकरे गटाने बजावलेल्या व्हीपनुसार ठाकरे गट या 5ही खासदारांना बडतर्फ करण्याची शिफारस लोकसभा अध्यक्षांना ते करू शकतो आणि या खासदारांची खासदारकी जाऊ शकते असं आता सूत्रांनी सांगितलंय. शरद यादव केसचा दाखला देऊन ठाकरे गट या खासदारांना घरी पाठवू शकतो असं सांगितलं जात आहे. मात्र आता ओमराजे काय निर्णय घेतात यावर आता सर्व काही अवलंबून आहे. यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.